नमस्कार मंडळी, आणि मी इलाय आमच्या बागात. आणि बागात असा एक गंमत तुमका पण दाखवते. ही बघा किती फणस लागलेत बघा या फणसात. आंब्याच्या सीझनात आम्ही बिझी असल्यामुळे थोडेसे काळे जाऊन कुसलेत, थोडेसे खालती पण पडलेत. पण फणस इतको मोडकळी गेसर लागलो ना प्रचंड. आणि ह्यो कापो फणस असा हा मेन म्हणजे, कारण बऱ्याच लोकांका कापो फणस आवडता, माका रसाळ आवडता. दरवर्षी हे फणस वटपौर्णिमेक जून होतात. यंदा लवकर झालेत, बरेचसे कुसान पडले आणि झाडावर पण थोडे थोडे काळे झालेत ते बघा. तर मी इलय तर म्हटला फणस काढून नेऊया आणि आमका फणसाची एक विशिष्ट गोष्ट करूची. काय करूची अरे प्रसाद? फणसाचे गरे तळतलो. हेसून कसं दिसतं तुमका दाखवते झाड. हा बघा, हे सगळे वरते लागलेले फणस आणि खाली लागलेले ते जे मी मगाशी दाखवले तुमका. त्यातले आम्ही आता बरेचसे काढले. एकाच्या थोडंच असतं हा. अरे ऊर मग उचलू नाही फणस. ए बापरे, हे गणित ठेवूया. असा अगदीच बघ लागला दिसतोय का? होत्या ना आमच्या बरोबर धार नाही. बरं टिकलं. तुम्ही पण करू. तुम्ही पण हा काढलंय. काल एक कुत्रू येलेलं बिचारो पूर्ण पाणी पिऊक लागले. हात बित होतं का पाणी सोडून ठेवलं. त्यानं पिल्या आणि गेलो आणि बंद करून दिले. पुण्य कमावलंस. माझा दुकान असा कुडाळ नवीन डेपोकडे, जा मी गेल्या वर्षी फेब्रुवारीत सुरू केलं आहे. आणि माझ्या दुकानात माझ्या गावातल्या लोकांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी बनवलेले बरेच असे वस्तू असत, ज्यामध्ये आंबा फणस पोळी, कोकम सरबत, कैरी पन्ना, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, फणसाचे वेफर्स, त्याशिवाय लाकडी वस्तूंमध्ये आडाळे, चॉपिंग बोर्ड, पोळपाट लाटणी असे कित्येक वस्तू असत. ह्या जा हाताक लागलेलं दिसता, या आंब्याच्या सीझनात आंब्याचं बॉक्स लागान हाताक बरो मोठो कट गेल्लो. हाताच्या कटवरून आठवला, यंदाच्या आंब्याच्या सीझनची गोष्टच वेगळी होती. खूप चांगली चांगली लोकं भेटली. चांगल्या लोकांबरोबर काही वाईट लोकंसुद्धा भेटली. 2 ताई असे मिळाले, एक पनवेलला आणि एक बोरिवली, जे माका डबो घेऊन येण्यासाठी मुद्दाम कारण शोधूच्यासाठी म्हणून आंबे घेऊ गेले. 2 दिवस त्यांनी माझ्यासाठी छान छान पदार्थ करून पाठवलेले. आणि त्यांना आंबे घेऊचे नाही होते, म्हणजे त्यांच्याकडे आंबे होते, पण माका डब्बो देऊक जेव्हा ते इले तेव्हा मुद्दाम आंबे घेऊन गेले, म्हणजे आंब्याचं निमित्त करून ते माझ्यासाठी जेवण घेऊन इले. त्यात एक ताई असे पण मिळाले पुण्याक, ज्यांनी माझ्या आंब्याचे पैसेच देऊक नाही. 2 बॉक्स आंब्याचे घेतल्यानी आणि माका सांगितल्यानी बाजूच्या दुकानावरून सामान घेऊन येतो, तोपर्यंत हे बॉक्स बाजूक करून ठेवा. आणि सामान घेऊन दिले आणि बॉक्स घेऊन गेले. म्हटलं ताई पैसे रवले. नाही मगाशीच दिले मी तुमका म्हणायला लागले. त्यांच्याबरोबर त्यांचे मिस्टर होते, बरे सुटाबुटातले आणि गळ्यात 2-3 जाड चैनी घातलेले होते. माका माहिती होतं त्यांनी पैसे देऊक नाही, पण मी सोडून दिले. आता खावते खाऊ शकते. आता व्यवसाय म्हटल्यानंतर असे गोष्टी होतातच.
कधी फायदा होतलो तर कधी तोटो सहन करूची ताकदही ठेवू. हे टोपले हे बांबूचे टोपले आहेत. ह्याच्यात आपण चपाती भाकरी ठेवू शकतो किंवा फळा ठेवण्यासाठी पण वापरू शकतो. एका एक फ्लॅट असं झाकण येतं असाच बांबूपासून बनवलेला आणि हे पूर्णपणे हँडमेड असत. तर हे छोटेसे टोपले सुद्धा माझ्याकडे अवेलेबल असत. तुमका होय असते तर तुम्ही ऑर्डर करू शकता. बघ हात लावून दे. हे जे वेफर्स मी बनवलं आहे हे घरात खाऊक बनवलं आहे आणि मला माहिती आहे की न्यूजपेपरचा वापर करताना टिश्यू पेपर वापरूक होय, पण माझ्याकडे ऐन वेळाक टिश्यू पेपर नाही होते, त्याच्यामुळे मला वर्तमानपत्र वापरूचा लागला. आणि हो, माझ्याकडे विडाचे वळसवलेले घावण्याचे तवे, चपातीचे तवे, भाकरी, डोशाचे आणि अप्प्याचे तवेसुद्धा मिळतात. तर हे तळलेले फणसाचे गरे तुमका आवाज दाखवते म्हणजे कळतला किती कुरकुरीत झालेत ते. तर हे फणसाचे तळलेले गरे मी विकतोय. तुमका होय असतील तर मी व्हॉट्सॲप नंबर देते, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑर्डर देऊ शकता. शक्य असल्यास व्हॉट्सॲप मेसेज करा. व्हॉट्सॲप नंबर असा 8104 87 49 68. ह्याच्यावर व्हॉट्सॲप करू शकतास. फणसाच्या गऱ्यांव्यतिरिक्त मी बरेच गोष्टी विकतोय, त्याची लिस्ट पण मी तुमका पाठवीन. व्हॉट्सॲपवर मेसेज करा म्हणजे मी काय काय विकते त्याचे दर आणि ती यादी तुमका मिळेल. धन्यवाद.